त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सुभाष भामरेंना भाजपकडून उमेदवारी म्हणजे एक विषप्रयोग असल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी देत आहेत। सटाण्यामध्ये भाजप पदाधिकारी सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाले आहे। पदाधिकाऱ्यांकडून सुभाष भामरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। भाजपचे हे पदाधिकारी आहेत आणि ते भाजपचेच उमेदवार सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसून येत आहेत। सुभाष भामरेंना भाजपकडून उमेदवारी म्हणजे एक विषप्रयोग असल्याचं भाजप पदाधिकारी म्हणतात। सटाण्यामध्ये भाजप पदाधिकारी एकत्र आले आणि त्यांनी सुभाष भामरे यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या पदाधिकाऱ्यांचं भाजपचे पक्षश्रेष्ठी ऐकणार का आणि सुभाष भामरे यांचा पत्ता कट होणार का ते बघावं लागेल। आम्ही काही अतिरेकी नाही आहेत, आम्ही फक्त कांद्याचा प्रश्न मांडणार होतो। आमचं घरानं मांडायचं होतं की तुम्हाला एक आपला टपाल कसा असतो, फक्त पत्र व्यवहार पोहोचवायचा, म्हणून आम्ही एक खासदाराच्या मार्फत टपाल पोहोचवणार होतो पंतप्रधानांतर्फे की कांद्या प्रश्नावर काहीतरी तुम्ही भूमिका घ्या। परंतु सुभाष भामरेंनी त्याला बगल दिलेली आणि आमचे निवेदन कुठेच स्वीकारले नाही। पक्षाने इतकं दिलं भरभरून या खासदारला, या खासदारांनी सिंचनाचे एक पण प्रकल्प केला नाही तर देवेंद्रजींनी इतक्या भरभरून मोठा निधी दिला। हा विकासाच्या नावाने नुसता भ्रष्टाचारच केला यांनी। देवेंद्र फडणवीसनी बागलांना भरपूर निधी दिला आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, पण तो निधी कोणाच्या खिशात गेला, पाणी कोणाच्या खिशात मुरलं हेही पाहिलं पाहिजे। कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की या वेळेला एक चांगला धडाडीचा असा उमेदवार देण्यास हरकत नव्हती। अनेकांचं तर असं मत आहे की सुभाष बाबांव्यतिरिक्त तुम्ही कुठलाही उमेदवार द्या तो आम्ही मान्य करू, पण सुभाष बाबाच का हा अट्टाहास पक्षाने त्या ठिकाणी केल्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाराज आहेत। तर दुसरी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।